आपण मागील 6 महिन्यापासून कुळगाव बदलापूर नगरपालिकेला 2 वेळा तोंडी चर्चा झाल्या आहेत, त्याच्यानंतर 2 वेळा लेखी निवेदनं देऊन झालेली आहेत. तरी सुद्धा अजूनपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचं उत्तर देण्यात आलेलं नाही. फक्त एवढं सांगितलं जात आहे की कुळगाव बदलापूर शहरामध्ये जे हॉकर्स झोन डिक्लेअर करण्यात आले तिथे तुम्हाला 2/4 ची जागा देण्यात आली. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की नगरपालिकेचं बाथरूम जरी तुम्ही बांधलं असेल ना, तर एक बाथरूम सुद्धा 8 फुटामध्ये असेल. तिथे भाजी विक्रीसाठी लोकांच्या ज्या समस्या आहेत, लोकांचा जो व्यवसाय आहे ते करण्यासाठी तुम्ही 2/4 ची जागा देताय. गेल्या 6 महिन्यापासून कुळगाव बदलापूर शहरातले आठवडी बाजार बंद आहेत. ते आठवडी बाजार आम्हाला चालू पाहिजेत. त्यानंतर कुळगाव बदलापूर शहरातील आठवडी बाजारांमध्ये जे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांवरती मागील 6 महिन्यापासून उपासमारीची वेळ तुम्ही आणलेली आहे. त्यांचा रोजगार पूर्णपणे बंद केलाय. त्यांचे बँकेचे हप्ते थांबतायत, त्यांच्या गाडींचे हप्ते थांबतायत, गाड्या ओढून नेण्याची वेळ आलेली आहे, घरांना लॉक लागण्याची वेळ आलेली आहे, प्रायव्हेट संस्थांचे जे कर्ज आहेत त्यांचे हप्ते जात नाहीये, त्यांच्यावरती प्रेशर येतोय. आताच थोडे दिवस अगोदर आपण जर मागच्या हप्त्यात बघितलं तर एका फेरीवाल्याने ही ट्रेन खाली जाऊन आत्महत्या केलेली आहे. तर अजून काही असे बळी कुळगाव बदलापूर नगर परिषदेला हवे आहेत का? कुळगाव बदलापूर नगर परिषदेवरती आपण ज्यावेळेस मुख्याधिकारी साहेबांकडे निवेदन दिलं त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या सगळ्या गोष्टींची काही आवश्यकता नाहीये, आम्ही तुम्हाला आठवडे बाजाराची परवानगी देत नाही, तुम्ही हे कोणासाठी करताय, कशासाठी करताय हे आम्हाला सगळं माहिती आहे. तर त्यांना मी सांगू इच्छितो, हा आमच्या पोटाचा प्रश्न आहे, आम्ही आमच्या पोटासाठी करतोय. माझं मारुती गायकवाड साहेबांना एवढंच म्हणणं आहे की त्यांनी तिथली खुर्ची सोडावी, तिथलं एसीचं कॅबिन सोडावं. जशी त्यांना तोडफोड करायची जी सवय आहे किंवा त्यांचा जो आवडता विषय आहे ना, त्या विषयाला हात न घालता त्यांनी यावं, आमच्या बरोबर 2 दिवस मेहनत करावी आणि सांगावं की ती मेहनत कशी आहे आणि त्यांनी ती केलेला अभ्यास त्याच्या माध्यमातून ती जी मेहनत करतात ती मेहनत कशी आहे. बदलापूर शहरातील तमाम जनतेने आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे. त्यानंतर तृतीयपंथी आहेत काही, त्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे. त्याचनंतर विविध बाजारातील लोक आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे. आमचं हेच म्हणणं आहे की आम्हाला कुळगाव बदलापूर परिषदेने जी कारणं दाखवलेली ना ती कारणं कुठेतरी बाजूला ठेवा. कारण की तुम्ही चोरीची कारणं सांगता. मला सांगा, लोकलमध्ये चोरी होत नाही का? ट्रेनमध्ये तुम्हाला गर्दी आहे तिथे चोरी होत नाही? तर तुम्ही ट्रेन बंद करा ना. तुमच्या राजकीय लोकांच्या एवढ्या सभा घेतल्या जातात, त्या सभा बंद करा. तिथे पण राजकीय लोकांमध्ये तुम्ही लोक येणार आहेत. मग या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि आम्हाला आठवडे बाजार कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये चालू हवेत. आमचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे, तो प्रश्न तुम्ही लवकरात लवकर सोडवावा.